तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांकडून आज पाहणी केली जाते। मालवणमध्ये नेत्यांचा दौऱ्याचा सपाटा पाहायला मिळतोय। याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार आहेत ते सुद्धा मालवणमध्ये पाहणी करणार आहेत। अजित पवार हे अगदी सकाळीच मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि त्याची थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अजित पवारांसोबत त्यांचे प्रदेशाध्यक्ष कोकणातील नेते सुनील तटकरे सुद्धा आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत सुनील तटकरे आणि काही प्रशासकीय अधिकारी हे आपण पाहू शकतो जे सध्या राजकोट किल्ल्यावर आहेत। खरं तर राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा हा काही दिवसांपूर्वी कोसळला आणि त्यानंतर राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांचा सपाटा हा सुरू झाला। आज सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करून जातील। त्यानंतर काही वेळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत सुद्धा पोहोचतील। प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत। साधारण 10 मिनिटं झाली असतील त्यांना पोहोचून। 10 मिनिटांपासून नेमका कोणत्या गोष्टींचा आढावा अजित पवार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सोबतच त्यांच्या पक्षाचे नेते आणि कोकणातील त्यांचे नेते असलेले सुनील तटकरे यांच्याकडून जाणून घेत आहेत? नुकतंच विक्रांत 15-20 मिनिटं होतील उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकोट किल्ल्यावरील तिथं जो कोसळला त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पाहणी करत आहेत। जिल्हाधिकारी त्यांच्यासोबत बोलत आहेत, किशोर तावडे आहेत, त्यांना सांगत आहेत काय परिस्थिती होती, काय झालं असेल। त्याच्यासोबत सुनील तटकरे देखील आहेत आणि येथे स्थानिक तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, पोलीस अधीक्षक देखील त्यांच्यासोबत आहेत आणि नेमकी परिस्थिती कशी झाली असेल, काय नेमकं घडलं असेल आणि ज्या दिशेने पुतळा कोसळला त्या ठिकाणी त्या दिशेने ते स्वतः तिथे उभे आहेत आणि ते पाहणी करत आहेत। आणि वारा कुठल्या दिशेने होता, काय असू शकतं कारण, या संदर्भात प्रशासनाकडून नेमकी ती माहिती घेत आहेत। आणि आपण पाहतो त्यांच्यासोबत त्यांचे येथील जिल्हाध्यक्ष आहेत अजित नाईक हे देखील आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सर्व पदाधिकारी ते देखील इथे उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आणि प्रशासकीय यंत्रणा देखील आहे। पोलीस बंदोबस्त हा तगडा इथे करण्यात येईल। त्यानंतर काही वेळानंतर संजय राऊत हे देखील इथे दाखल होतील आणि ते देखील इथे पाहणी करणार आहेत। त्यामुळे अजित पवार गेले 15 ते 20 मिनिटं ह्या किल्ल्यावर पाहणी करता आहेत आणि ते माध्यमांशी देखील संवाद साधण्याची माहिती मिळते आहे। आणि खरं उमेश, ते माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा नेमकं काय बोलतील याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा पुतळा कोसळल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली। ते नेमकं काय म्हणाले होते आपण एकदा पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला, त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील। आता पेपरला बातम्या येत आहेत, हे ह्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते कुणी केलं, काय केलं, त्याचा सगळा तपास लागला पाहिजे। त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान तुम्ही केलात तर त्याला माफी मागून काय अर्थ आहे? त्याला माफीनेही सुटणार नाही। या सरकारमध्ये थोडेसे जनाची नाही तर मनाची असेल तर यांनी सत्ता सोडली पाहिजे। महाराजांचे पुतळे समुद्राच्या काठावर अनेक आहेत, गेटवे ऑफ इंडियावरही आहे, तो तर अनेक वर्षाचा आहे, त्याला का भेग पडत नाही, त्याला काही नाही होत। म्हणजे तुम्ही 8 महिन्यामध्ये तुमचा प्रतिमा त्या ठिकाणी पडते आहे आणि ही जे सगळं आहे ते तुमचं पाप आहे। तुम्हाला जनाची नसेल तर मनाची तरी ठेवा आणि सत्तेतून बाहेर व्हा। माफी मागितल्याने चालणार नाही आणि माफीनं काही तुम्ही जो अवमान झालेला आहे महाराष्ट्राच्या दैवताचा तो वापस येऊ शकतो, तर त्यांना वाटत असेल तर ते ठीक आहे, निर्लज्ज लोक आहेत। तर आता राजकीय दावे प्रतिदावे हे सुद्धा सुरू झालेले आहेत, आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा पुतळा कोसळल्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितलेली आहे। तर माफी मागून काही होणार नाही, सरकारने याची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हटलंय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले। आणि त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः मालवणमध्ये या राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहू शकतो ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस
यांच्याशी संवाद साधतायत, त्यांच्याकडून खरं तर काहीशी माहिती जाणून घेत आहेत अजित पवार। हे या दृश्यांमधून स्पष्ट होतंय। ती माहिती नेमकी काय असू शकते? तर ज्यावेळी पुतळा कोसळला त्यावेळी वाऱ्याचा वेग नेमका किती होता, वारा कशा प्रकारे आला होता, वाऱ्यामुळे पुतळा कोसळू शकतो का, किंवा मग अन्य नेमकी काय कारणं असू शकतात की ज्यामुळे हा पुतळा कोसळलेला आहे, या संदर्भातली माहिती अजित पवार हे या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेत असावेत असा प्राथमिक अंदाज आहे। मात्र ही सगळी पाहणी करून झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे माध्यमांशी संवाद सुद्धा साधतील आणि त्यावेळी मग उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। खरं तर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेमकं कोणतं कारण सांगितलं हे बोलण्याची शक्यता आहे। त्यातून नवं कोणतं कारण समोर येणार का की ज्या कारणामुळे हा पुतळा कोसळला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रतिनिधी उमेश बुचडे सुद्धा आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। उमेश, काय नेमकं तिथे घडतंय? अजित पवार नेमकी कोणती माहिती जाणून घेत आहेत? साधारण किती वेळापासून ते पाहणी करतायत आणि माध्यमांशी कधी संवाद साधतील? साधारणतः 7:40च्या सुमारास ते इथे आलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ते जे जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या समवेत जे इथले प्रांत आहेत तहसीलदार यांच्याशी चर्चा करतात सध्या आपण पाहतो। सुनील तटकरे देखील आहेत आणि नेमकं हे जो ज्या बाजूने कोसळलं आहे त्या बाजूचं नेमकं कसं आहे, काय आहे, कुठे काय होतं या पद्धतीची माहिती जाणून घेत आहेत। आणि समुद्राच्या किनारे असल्यामुळे वारा किती असू शकतो किंवा समजा जर आजूबाजूची परिस्थिती काय असेल त्यावेळी किंवा नेमकं हे कसं घडलं या संदर्भात ते माहिती प्रशासनाकडून जाणून घेताना एकंदरीत आपल्याला दिसत आहे। त्यांच्यासोबत सर्वच जे प्रशासकीय अधिकारी आहेत, पोलीस बंदोबस्त इथे तैनात करलेला आहे आणि जे कलेक्टर आहेत त्यांना सांगतायत की बाबा नेमकी इथली परिस्थिती काय होती, त्यांच्याकडे नेमकी जी माहिती त्या दिवशी काय होती, ही परिस्थिती सर्व कशी घडली असेल हे देखील त्यांच्याशी कलेक्टर हे आता सांगतायत। आपण प्रत्यक्षात दृश्यात पाहून पाहतोय की जे किशोर तावडे आहेत जिल्हाधिकारी। नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी नेमका काय संवाद साधणार याकडे आपले लक्ष असेलच।